नमस्कार, मी राकेश रमेश डेरे, मुक्काम पोस्ट पोसून, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथून बोलतोय. महोदय श्री राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांना माझे कोटी कोटी प्रणाम. मी एक सामान्य माणूस आहे. आज मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की तुम्ही आज दोघांनी म्हणजेच राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे मराठी या विषयावर ठामपणे बोलून किंवा उभे राहून आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल धन्यवाद. मला आज एक बोलायचं वाटते. तुम्हाला मी एक विनंती करतो की मी काही चुकीचं बोलत असेल तर मला सर्वप्रथम माफ करा, कारण मी आज एक लहान तोंडी मोठा घास घेतोय. त्याचं कारणही तसं आहे, कारण की तुम्ही आज जे निर्णय घेतलाय त्याच्यावर खूप मराठी माणसांचं म्हणजे खूप मराठी माणसं समाधानी झाले आहेत की आज राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येत आहेत. आणि म्हणजे आम्हाला राजकारण काय माहिती नाही, तुम्ही एकत्र येत आहे किंवा काय राजकारणाशी आमचं काय घेणं देणं नाही, पण तुम्ही जर एकत्र येऊन मराठी माणसाच्या अस्मितेचा विचार तर ते खरंच म्हणजे एक भल्याचं हे आहे. कारण आज आपण पाहतोय की बरेचसे लोक म्हणजे मोठे मोठे उद्योजक, पंजाब सिंधवी लोक, पंजाबी लोक केरळवरनं वगैरे येऊन काम करतात, म्हणजे उद्योग टाकलेत, मोठे मोठे मॉल्स टाकलेत, कंपन्या टाकल्यात आणि तिथे आपली मराठी माणसं काम करतायत. अक्षरशः त्यांची पिळवणूक होते, म्हणजे 15-15 तास 12-12 तास काम करतायत, 10,000 रुपये पगार मोबदल्यामध्ये काम करतायत. तर हे सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. याच्यासाठी जर तुम्ही म्हणजे आतापर्यंत खूप मी राजसाहेबांच्या व्हिडिओ पाहिल्या की राजसाहेब जिकडे तिकडे जाऊन म्हणजे अशा लोकांना धडे शिकवतायत किंवा काय, हे ते तुम्ही पुढे चालू ठेवाच. पण दुसरा विषय म्हणजे कसं, आज हे लाडकी बहीण विषयाबद्दल पण मी परवा राजसाहेबांची व्हिडिओ पाहिली की हे लोकांनी लाडक्या बहिणीबद्दल बाबा या संदर्भात पैसे वाटले, पण ते पैसे सरकारच्या तिजोरीतनं येत आहेत, हे कुठल्या पर्सनल एखाद्या माणसाच्या तिजोरीतनं जात नाही. त्याच्यामुळे देशावर आर्थिक संकट आले, देशावर कर्जाचा बोजा वाढतोय. तर हा जो बोजा आहे, हा बोजा कमी करण्यासाठी किंवा हे भाजप रूपी जे संकट आहे, या संकटातनं देशाला वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेच लढू शकतात. आणि उद्धवसाहेब ठाकरे तुम्ही एकत्र या आणि ह्या सर्वांना अद्दल घडवा आणि आपल्या मराठी माणसांसाठी जे आज तुम्ही करताय त्याबद्दल मी खरंच तुमचा खूप खूप ऋणी आहे. मी एकटाच नाही, पूर्ण मराठी माणूस. आज संबंध मी पूर्ण फक्त मराठी किंवा फक्त मुंबई बोलता बोलत नाहीये, कारण मराठी माणूस हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि या महाराष्ट्रात संपूर्ण मराठी माणूस जो आज तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आहे, त्या अपेक्षांचा तुम्ही भंग न हे करता तुम्ही त्या मराठी माणसाचे विचार किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी खरंच एक मदत करताय. ही मदत त्यांना हे आहे. आणि शिवाय कसा विषय आज आहे की बाबा मराठी माणसांना वाटतंय की बाबा आज आम्ही राजसाहेबांना मदत केली तर पुढे म्हणजे मराठी माणूस कुठेतरी पुढे जाईल, मराठी लोकांना कुठेतरी उद्योगाचा एक पाया रचला जाईल. यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय हे प्रयत्न कायम चालू ठेवा. आणि एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.